सरकारच्या लाडकी बहीण योजनेला राज ठाकरेंनी विरोध केलाय। लाडकी बहीण लाडका भाऊ या योजना मतदान केंद्रित असल्याचा आरोप राज ठाकरेंनी केलाय। राज ठाकरेंनी लाडकी बहीण योजनेवर टीका करायला सुरुवात केल्यानं सत्ताधाऱ्यांची थोडीशी आता अडचण झाली। लाडकी बहीण असेल आणखीन काही असेल म्हणजे तुम्ही लाच घेऊन मतं विकत घ्यायला बघताय। लाडकी बहीण योजनेवर विरोधक टीका करत असतानाच आता लाडकी बहीण योजनेवर महायुतीच्या मित्रपक्षाकडून ही टीका होऊ लागली। लाडकी बहीण आणि लाडका भाऊ या योजनेवर राज ठाकरेंनीही टीकास्त्र सोडले। लाडकी बहीण आणि लाडका भाऊ योजनांच्या आडून मतदारांना आमिष दाखवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप राज ठाकरेंनी केला। वेगवेगळ्या योजना काढण्याऐवजी लाडका मतदार नावाची योजना काढा म्हणजे पैसे वाटायला मोकळे असा टोला राज ठाकरेंनी लगावला। लाडकी बहीण लाडका भाऊ या सगळ्या गोष्टी करण्यापेक्षा लाडका मतदार असं एकदा करून टाका म्हणजे सगळ्यांनाच पैसे वाटायला मोकळे। भानगडच नको ना, लाडकी बहिणी लाडका जावई बिवई काही नाही सगळंच। राज ठाकरेंच्या या आरोपांना भाजपनं उत्तर दिलं। राज ठाकरेंच्या सूचनांवरून अशा योजना आणल्याचा दावा भाजपनं केला। राज साहेबांची सूचना अतिशय योग्य आहे आणि त्यांच्या सूचनेनुसार लाडका बहीण लाडका भाऊ हे लाडका मतदारांसाठीच आहे। कारण का लाडका भाऊ आणि लाडकी बहीण हे आमचे लाडके मतदार असल्यामुळे त्यांची सूचना आम्ही अगोदरच मान्य केली आहे आणि म्हणूनच आम्ही ती योजना बाहेर आणलेली आहे। लाडकी बहीण योजनेवर फक्त विरोधकांचा आक्षेप आहे। महायुतीचे एकेकाळी मित्र असलेल्या राज ठाकरेंनीही या योजनेवर टीका करायला सुरुवात केली। राज ठाकरेंची टीका ही सत्ताधाऱ्यांसाठी काळजीचा विषय आहे, त्यामुळे सत्ताधारी राज ठाकरेंची या योजनेबाबत कशी समजूत काढतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। वसीम अत्तार, लोकशाही मराठी, सोलापूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।